जो इस्कॉन पुणे से जुड़े हुए भक्त हैं वो आप कथा सुनते रहते हैं, तो खास निवेदन किया उन्होंने कि गांवकरी के जो है सत्कार के लिए हम लोग मराठी में प्रवचन दें। मराठी प्रवचन होणार। आप लोग बाकी लोग क्या कीजिए, देखिए श्रील प्रभुपाद जी बहुत बार, तो प्रभुपाद जी होते, अब क्या सांगू ना सांगू, प्रभुपाद जी भी सुना करते थे बहुत डिफिकल्ट इंग्लिश भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर से। तत्व भी हाई था, इंग्लिश भी हाई फाई थी, फिर भी उन्हें सब कुछ जो है समझ में आता था क्योंकि वो बहुत हृदय से सुनते थे। तर तसंच त्यांना मराठी माहीत नाही, आपले हृदयातून ऐका, कानानी नको, हृदय से सुनिए, जरूर समझ में आएगा। ठीक है, तर एक संक्षिप्त प्रार्थना करून आपण आजच्या सत्राला प्रारंभ करूया। ठीक है। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशचारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। सर्वांना नम्र विनंती आहे, कृपा करून आपले दोन हात वरती करा आणि माझ्या सोबत म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर अगोदर पहिल्यांदा आम्ही इकडे आलेलो, इकडचं वातावरण, इकडची शुद्धता, इकडे एक खूपच खास अनुभव जो होतो ना, ते परत एकदा आम्हाला सर्वांना जाणीव करायची होती, त्यामुळे आम्ही परत एकदा आलो आणि तुम्ही सगळे गावकरीचा पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना संधी भेटणार म्हणून त्या अपेक्षेने आलो। आणि आम्हाला भरपूर आभार आहे तुम्ही सर्वांचा की तुम्ही एवढा भारी भरकम संख्यामध्ये आलात आणि हे सुंदर कार्यक्रम सादर करण्यासाठी इकडे उपस्थित आलात। आपल्यासाठी ताली वाजवा तुम्ही, हिंदी वाले भी बजा लीजिए। आपका स्वागत हो रहा है। हरे कृष्ण। एक छोटीशी गोष्ट आहे, कहाणी तुम्हाला सर्वांना सांगून त्याच्यातनं एक महत्व गुढ उपदेश त्यामागे सांगण्याचा मी प्रयास करेन। तर एक व्यक्ती होता, विवाहित व्यक्ती होता। इकडे किती लोकांचा विवाह झालाय? कशाला कोण कोण मला बघायचंय? नाही माझं नाही झालं, तुम्हाला सर्वांना हात वरती करण्यासाठी विचारते। कोणाकोणाचा विवाह झालाय आठवते तुम्हाला? झालं म्हणून ठीक आहे, हरे कृष्ण। नाही ना, तुमचं नाही झालं? नाही करायचीच नाही, चला नंबर द्या। देखिए क्या प्रीचिंग है, विलेज प्रीचिंग बेस्ट। आती मिल गया कैंडिडेट। धन्यवाद। नाव काय तुमचं? प्रशांत। एकदम छान नाव आहे, प्रशांत। तर एक व्यक्ती होता, त्याची 4 विवाह झालेली। किती? 4 लग्न केलेली त्यांनी। आणि ज्यांचे मोबाईल वाजत आहे, कृपा करून तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवा, जेणेकरून आपण जे काय मिनिटं आपण सोबत एकत्र भगवंतासोबत टाइम स्पेंड करणार आहोत, वेळ घालवणार, वेळ जे आहे देत आहोत भगवंताला, ते आपण शांतीने, प्रशांत रूपेने आपण करू शकतो, म्हणून शांती। तर एक व्यक्ती होता, त्याचे 4 लग्न झालेले, विवाह संपन्न झालेले। तर 4दा लग्न झाले म्हणजे किती बायको झाले? 4 बरोबर, एक टाइमला एकच। तर 4 वेगळे जे बायको होते त्यांच्यासोबत त्यांचा एक 4 प्रकारचा वेगळा संबंध होता। तो संबंध जो आहे आपण जरा माहिती करण्याचा प्रयत्न करूया। पहिली बायको जी होती, हा व्यक्ती जो आहे त्या पहिल्या बायकोला आपल्या सोबतच ठेवायचा। येस, आणि इतका प्रेम करायचा त्या बायकोला की तिला साडी, हिरे, मोती, सोनं जे काही ती मागणार ते त्या बायकोला लगेच घेऊन द्यायचं, काही अडचण नाही, काही तक्रार नाही। नेहमी काय मागते ती बायको ती सतत त्याला देत राहायचं। वस्त्र, गहने, आभूषण, सगळे गोष्टी, आणि असला त्यांचा संबंध होता, खूप छान संबंध। तो दुसरी बायको तर तो व्यक्ती एकदम जपून ठेवायचा। तर दुसरी बायकोला
जो आहे सोबत न्यायचा, पण कोणालाही दाखवायचं नाही, एकदम आसक्त. आपल्या हृदयकडे त्या दुसऱ्या बायकोला ठेवायचा आणि खूप स्नेह करायचा, हृदयात ठेवून. राईट. कुठे गेलं तरी पहिलं चेक कुठे करायचं, दुसरी बायको कुठे, ते बायकोला घेऊनच पुढे जायचं, नाहीतर नाही जायचं. जर दारापाशी गेलं लगेच आठवायची दुसरी बायको, चला परत घ्या, दुसऱ्या बायकोला घेऊया, पुढे जाऊया. तुम्ही इकडे हसत काय, मला अजून कळत नाहीये. ब्रह्मचारी असल्यामुळे मला तसला अनुभव नाहीये तुमचा, पण हसत आहेत तुम्ही. काय ना काहीतरी आहे तुमच्या मनात चाललेलं. किती बायको झाले? तिसरी बायको. तिसरी बायको जो आहे कधी कधी भेटायचा, पण भेटल्यावरती जो आहे इतका गूढ संबंध होता, जे काही मनातली व्यथा असायची, मनातली जी गोष्टी आहे, ज्याला हार्ट शेअरिंग म्हणतात, दिल व्यक्त करणं, तो तिच्या सोबतच करायचा, बाकी कोणासोबत नाही. खास एकदम एकांत मध्ये, कोणी नसताना. इकडे तिकडे कोण नाहीये ना, ठीक आहे कोण नाहीये, चला बसा, मला माझं हृदय व्यक्त करायचंय, मला सांगायचं तुम्हाला काहीतरी, मनापासून सांगायचं, असं म्हणून ते हृदय व्यक्त करायचं. ठीक आहे, एक थोडं रिव्हिजन करूया म्हणजे आठवड. पहिल्या बायकोसोबत काय करायचं? साडी, सोनं, चांदी, हिरे, अजून लिस्ट वाढवा. ही सगळी गोष्ट, मोती, हे सगळे घेऊन द्यायचं त्याला आणि एकदम छान ठेवायचं. जे खायला लागतं ते खायला घालायचं, जे पाहिजे ते छान द्यायचं. दुसरी बायको सोबत घेऊन जायचं, न विसरता. येस, हृदयाच्या जवळ ठेवायचं असं दुसरी बायको. तिसरी बायको मनातली जी गोष्ट आहे ती गोष्ट सांगायची. एवढंपर्यंत कळलं? ठीक आहे, पुढे जाऊया. ठीक आहे, 3 बायको. मग चौथी बायको काय? चौथी बायको जी आहे त्याला लग्न तर झालेलं, पण तिच्या जाणीवच नव्हतं. म्हणजे ती आहे नाही आहे त्याला काही फरक नाही पडायचा. तो कधी तिला बघायला जायचं नाही, काय बोलायचं पण नाही, फोन पण नाही, काही नाही. ती आहे तिचं, मी माझं बघतोय. मेसेज पण नव्हता, मेसेज पण, SMS, व्हॉट्सअप कुछ भी नाही. म्हणजे संबंध असूनही नाही, त्याबरोबरच होता संबंध. तर असला हा व्यक्ती 4 विवाहाचा व्यक्ती होता. तर एकदा काय झालं, या व्यक्तीला जो आहे छातीत खूप जास्त दुखायला लागलं, खूप दुखायला लागलं. अगोदर तो सहन करत होता, पण एक दिवस जे आहे दुखणं एकदम असहनीय झालं, त्याला सहन करता नाही आलं. त्यामुळे या व्यक्तीने निर्णय घेतला की आपण जरा दवाखान्याला जाऊन डॉक्टरकडे जाऊन दाखवलं तर बरं होईल. म्हणून तो डॉक्टरकडे गेला. तो डॉक्टर साहब, मेरे कुछ हो गया, यहाँ पे कुछ कुछ होता है, काहीतरी होतं इकडे, कृपा करून तुम्ही जांच पडताल करा, थोडं बघा आणि मला सांगा काय चाललंय. तर डॉक्टरनी ऑब्झर्व केलं आणि सांगितलं मी तुम्हाला काही टेस्ट लिहितोय, तुम्ही मेडिकल सायन्स, ते टेस्ट तुम्ही करून घ्या, तुमच्यासाठी छान होईल, भलं होईल, आम्हाला पण कळेल, कारण लक्षण खूप खराब दिसतंय, तर तुम्ही हे टेस्ट करून घ्या. तर तो गेला हॉस्पिटलमध्ये, जे काही डॉक्टरनी टेस्ट सांगितलेले ते टेस्ट केलं आणि ते सांगितलं तुम्ही 1 आठवड्यानंतर या आणि आम्हाला बघा, ताबड यायचं, नक्की यायचं. तुमचे रिपोर्ट रेडी होते. तर टेस्ट रिपोर्ट रेडी झाले, तो व्यक्ती आला आणि तो डॉक्टर मला सांगा मला काय झालं. तर डॉक्टर एकदम सॅड, एकदम दुखी, खाली बघत होता. डॉक्टर बोला ना काय झालं मला. डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला जे आहे कॅन्सर आहे, खूप मोठा कॅन्सर आहे. अच्छा, ह्याचे इलाज होईल ना, पैसे भरपूर आपल्याकडे, करून घ्या, सगळं खर्च करीन, मला वाचवा प्लीज. ते सांगितलं ह्याचा काही आहे मार्ग आहे, पण तुम्ही खूप लेट केलं, खूप उशीर केला तुम्ही, आणि उशीर झाल्यामुळे जे आहे तुमचं जीवन वाचवणं कठीण नाही, असंभव आहे. ठीक आहे डॉक्टर, मला एवढं तरी सांगा माझ्याकडे किती वर्ष आहेत जगायला. तर त्यांनी सांगितलं जगायला वर्ष, ठीक आहे किती महिने तरी सांगा. महिने, दिवस, दिवस आहे, तास नाही, दिवस तर आहे. सिरियस कहाणी पण तुम्हाला कॉमेडी. ठीक आहे, दिवस आहे. 1 आठवड्यापर्यंत असेल, 7 दिवस, 1 आठवडा मॅक्सिमम, त्याच्यात कमीत ते कमी म्हणजे 7 दिवसाच्या वर तुमच्याकडे आयुष्य नाही. तो एकदम दुखी झाला, दुखी झाला आणि त्यांनी विचार केला आता मी कसं पण जाणार आहे, परलोक गमन करतो आहे, तर मी जाऊन माझ्या बायको आहे त्यांच्याशी बोलतो. पहिली बायको तर खूप समजूतगार आहे, ती समजून घेईल, सगळं दिलं तिला मी, ती माझा साथ देणार.
तो पहिल्या बायकोकडे गेला आणि तिला सांगितलं की असं असं झालं. डॉक्टरकडे गेलेलो, माझं खूपच जास्त माझं कॅन्सर जे आहे ते ती जे व्याधी आहे ती मला खूप जास्त वाढली आहे, तर मी कधीही परलोक गमन करू शकतो, 1 आठवड्यापेक्षा कमी वेळ आहे माझ्याकडे. तर बायकोने सांगितलं तर मी काय करू? म्हणजे हा तुम्ही चालले तुम्ही जा, मी काय करू, मला काय फरक नाही पडत. बापरे, त्याला धक्का बसलाय. हिला कळलं नाही वाटतं. मी परत एकदा सांगतो, मी मरणार आहे तर मी क्या करू, तू मर ना. बापरे, खूप भारी उत्तर दिला. मी विचार केला चला दुसऱ्या बायकोकडे जाऊया. दुसऱ्या बायकोला जाऊन सांगितलं की हे प्रिये, माझे दिवस खूप कमी आहे, मी मरणार आहे. ती सांगितलं ठीक आहे, मी मरणार, मी दुसऱ्याची होऊन जाणार. बापरे, ही तर अजून डेंजर. पहिली बरी होती, दुसरी तर एकदम डेंजर. मी मरणार, मी दुसरीची होऊन जाणार. खतम. तो तिसऱ्या बायकोकडे गेला. हिच्यासोबत काय करायचं, मन हलकं करायचं, व्यक्त करायचं. म्हणून जे आहे तिसऱ्या बायकोकडे गेला आणि तिसऱ्या बायकोकडे जाऊन त्या तिसऱ्या बायकोला सांगितलं की असं मी मरणार आहे. पहिल्या दोघांनी तर धोका दिला मला, तुझ्याकडनं माझ्याकडे काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी अपेक्षा आहे, कृपा करून माझा सहयोग दे. तर ती सांगते तुम्ही जेव्हा मरणार मी रडणार, तुम्ही जेव्हा मरणार मी रडणार, रडायचं नाटक करणार. करून नाटक छान करणार, दरवाजेपर्यंत येणार, त्यानंतर जाऊन क्रिकेट मॅच बघणार. हरे कृष्णा. माझे टीव्ही सिरियल, क्रिकेट मॅच, गेम ते सगळं बघणार. खरं खरं सांगितलं, एकदम खोटंपणा नाही ना, हे दाद दिली पाहिजे. तिसरी बायको थोडं रडण्याचं नाटक करू, त्यानंतर आपले आपले कामं करा. तर काय आपलं कामं करा. या व्यक्तीने डोकं मारलं आपलं, काय कैसे बायको गेले. 3 बायका, सगळे कोणी माझा सहयोग देण्यासाठी तयार नाही. तर मी याच लायकीचा आहे. त्यांनी सांगितलं, आता त्याला लक्षात आलं की माझी अजून एक बायको आहे, चौथी. हिच्याकडनं मला काही अपेक्षा नाही, कारण जीवनपर्यंत मी तिला काही दिलं नाहीये. तिचं तोंडही बघायला नाही गेलो, तिच्याशी फोन कॉल पण नाही केलं, मेसेज पण नाही. काय नो SMS, कुछ नाही. ती मेसेज करायची, मी ओपन पण नाही केलं, मी ब्लॉक केलेलं तिला. ब्लॉक करके रखा था. असली परिस्थिती होती. तरी मला काही अपेक्षा नाही, पण मी जाऊन तिच्या पाया पडून क्षमा याचना करू शकतो की मी खूप अन्याय केला, विवाह केला, पण तुम्हाला जराही वेळ दिला नाही, मान दिला नाही, सन्मान दिला नाही. मी तुम्ही फक्त मला माफ करा, मी निघतो. ते फक्त माफी बघायला. त्याला ऍड्रेसही माहित नव्हता. कसं पण करून त्यांनी शोधलं, मी इथे राहते का, कुठे, इथे इथे विचारत जाऊन ती राहतो. तिकडे जाऊन रडायला लागला तिच्या समोर, सॉरी, मला क्षमा करा, मी खूप अन्याय केलं, मी तुम्हाला वेळ नाही दिला, आता माझी जायची वेळ आली, मला फक्त क्षमा याचना करायची होती, तुम्ही मला माफ करा, मी माफी मागतोय. असं करू. तिने सांगितलं की बघा, तुम्हाला आत्मग्लानी झाली आहे, तुम्ही क्षमाप्रार्थी आहात, हे बघून मला अत्यंत छान वाटलं. पण माझं ऐका, मी सांगण्यात एक गोष्ट ऐका, तुम्ही कुठेही जा, मी तुमचा साथ कधी सोडणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबत असणार आणि नेहमी तुम्हाला कधीही माझी आवश्यकता असेल तर मी सतत तुमचा हात धरून मी असणार आहे. तर हे ऐकून हा व्यक्ती अजून रडायला लागला. एवढी छान बायको होती, पण ह्याच्यासोबत मी कधी काय चांगलं नाही केलं आणि वेळ पण दिला नाही गेला. तरी असला हा व्यक्ती जो आहे त्यानंतर मरून जातो. तरी व्यक्तीची कहाणी आणि 4 बायको खूप जास्त रुचिस्पद असेल, पण ही व्यक्ती कोण आहे माहिती? हे व्यक्ती आहोत आपण सगळे. काय बोलता प्रभू, तुमचं पण 4 लग्न, काय बोलता? प्रत्येक व्यक्ती जिथे आहे, इकडे जिथे कोण आहे, हा व्यक्ती आहे आणि त्याचे 4 बायका आहेत. ब्रह्मचारी पण कोण हे 4 बायका, हे थोडं तत्व आपण समजूया. पहिला बायको काय करायचा, तो
सगळं साडी, घेणे, आभूषण, सोनं हे सगळं द्यायचं, हिरे मोती. तो पहिली बायको आहे आपली शरीर. हा, शरीरला आपण खूप सगळं देतो ना, आभूषण देतो, जेवण देतो, छान सजदजके मेकअप करून एकदम छान दिसतो, तर ती बायको आहे. पण जसं आपण मरतो शरीर मृतच असतं. आपण देहत्याग केल्यानंतर शरीर मृत असतं. मृत असल्यामुळे त्याला काही फरक पडत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मला काय फरक नाही पडणार, कारण शरीर मृतच आहे. पण आपण सर्वात जास्त कोणाची काळजी घेतो तर ते कोण? शरीर. झोपतो किती तास? 8 तास. 8 तास. क्या बात. जेवतो 1-2 तास. आणि सगळं काम करतो शरीरासाठीच. म्हणजे मॅक्सिमम टाइम, सर्वात जास्त वेळ आपण कोणाला देतो? शरीराला. ह्याला म्हणतात शारीरिक चेतना. म्हणून सर्वात जास्त, म्हणून ही पहिली बायको झाली. ठीक आहे. दुसरी बायको काय करतो? तो सोबत ठेवतो. कुठे ठेवतो? ते काय दुसरी बायको? पैसे. बाहेर गेलं ती नाहीये चेक करतो. हे दुसरी बायको नाही, पुन्हा जा लॉकर मधनं घ्या, बायको ठेवा आणि पुढे जा. जिथे गेलं तरी बायको असली पाहिजे. कुठली? पैसा. ही आहे दुसरी बायको. तिसरी बायको काय? मन हलकं कर. हे कोण आहे? आपले सगळे संबंधी, नातेवाईक म्हणून सांगतो ना आपण, ते आहेत तिसरे. ते काय करतात मेल्यावरती? खरंय काय करतात? रडतात. मोठं रडतात आणि परत जाऊन आपले काम करतात. हरे कृष्ण. हे खरं आहे, जिंदगी का सच. ठीक आहे. हे 3 बायकोचा जर अनुभव आहे. चौथी बायको कोण आहे? ही सर्वात इम्पॉर्टंट, लास्ट मध्ये आहे. कारण आपण तिला लास्ट मध्ये ठेवलं, शेवटी आपण ठेवलं तिला. पण ती शेवटची नाहीये, ती अगोदरची असली पाहिजे. कारण खूप काम की ह्याला सर्वात नंतर जीवनाच्या अंतमध्ये कळलं की ही खरी बायको होती. हिला मी धिकार केला, हिचा मी कधी मान ठेवला नाही. पण ही चौथी बायको कोण? चौथी बायको आहे परमेश्वर, ज्यांना आपण परमात्मा म्हणून सांगतो. 84 लाख योनी आहेत. पशुचे आहेत, पक्षींचे आहेत, मनुष्याचे पण आहेत, जळचरांचे आहेत. सगळे प्रकारची योनी आहेत. पण सगळ्या योनीमध्ये परमात्मा रूपी वास, भगवंत सतत नेहमी येतात. म्हणून ती सांगते तू कुठल्याही शरीराला गेलं तरी मी तुझा साथ कधी सोडणार नाही. तुम्हाला दुर्लक्ष केलं तरी, माझा अपमान केला तरी, मला जरा पण काळजी नाही केली तरी मी तिथेच थांबून तुझ्यासाठी प्रतीक्षा करणार. असे आहे आपले भगवंत, जे आपल्या हृदयातील वास करून जे आहे आपल्या सर्वांच्या एकच काम नाही. कधी हा व्यक्ती आपली नजर काढून माझ्याकडे बघतो आहे, कधी बघणार माझ्याकडे, या अपेक्षेने परमात्मा तिकडे बसले नाहीयेत. मी तर मला छान बसवले तुम्ही सगळ्यांनी, बसून फॅन पण दिला एकदम छान. तुम्हाला सगळ्यांना जरा ऊन लागत असेल किंवा घाम येत असेल, मला तर फॅन पण लावून दिला. पण परमात्मा कुठे आहेत? हृदयात बसलेत? अजिबात नाही, उभे आहेत. उभे काय आहेत? परमात्मा उभे आहेत कारण ते प्रतीक्षा करत आहेत. कधी कधी पाहुण्या घरी आल्यावरती आपण काय सांगतो त्यांना, तुम्ही जरा बसा, हा 5 मिनिटात आले, 5 मिनिटं बसा. पण परमात्मा नाही, मी बसणार नाही. आणि तो व्यक्ती नाही ताबडतोब बोलून या, मी बसत नाहीये, मी उभा आहे. उभा आहे म्हणजे काय? उभा आहे म्हणजे मी व्याकुळ आहे. त्या व्यक्ती कधी मला बघणार, कधी माझी भक्ती करणार, कधी माझ्यासोबत पुन्हा संबंध स्थापित करणार. माझा ब्लॉक केलाय माझा नंबर, मला परत अनब्लॉक कधी करणार, मला कधी एक SMS पाठवणार, किंवा कधी स्वतःच्या मनाने मला एक फोन कॉल करणार. या अपेक्षेने भगवंत जे आहेत उभे आहेत तिकडे. तर आपण सगळे जीवात्मा आहोत, आपण भगवंताचेच अंश आहोत. आपलं सर्वांचं जे आहे घर, वास्तविक घर, धाम जे आहे हे भगवंताचं धाम आहे. आपण हे प्रार्थना ऐकली असणार, माझ्या मागे म्हणा, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. हे 3 वाक्य आपण ऐकतो शास्त्रामध्ये. भले वाक्य वेगळे वेगळे आहे पण त्याचा अर्थ एकच आहे. असतो मा म्हणजे मम्मी नाही, मम्मी आई ती नाही. मा म्हणजे नाही, इथे नाही,
आपलं घर. असत म्हणजे हा जो जगत आहे, नश्वर जगत, दुःखमय जगत, ह्याला असत म्हणतात. कारण इथे कुठलीही वस्तू टिकत नसते. तो असतो मा, इकडे राहू नका. सतगमय, गमय म्हणजे चालले राहा तुम्ही, चालू पडा. कुठे? सतगमय, भगवंताचं धाम. कारण तो आपलं घर आहे. आपण त्या भगवंत धामाला, भगवंताला सोडून जे आहे भौतिक जगतात आलो आहोत. आणि आपण हा देह धारण केलाय, भौतिक देह. तर तिकडे जा, ते तुमचं घर आहे. तमसोमा, तमस म्हणजे काय? अंधकार. कशाचा अंधकार? काळोख कशाचा? अज्ञानाचा काळोख. ज्योतिर्गमय, आपण कुठलाही कार्यक्रम सादर करताना पहिलं काय करतो? दीप प्रज्वलन करतो, हो की नाही? कशाला? कारण अगोदर दीप पेटवणं म्हणजे केवळ आपल्या जे कक्ष आहे त्याला प्रकाशित करणं नव्हे, आपल्या हृदयामध्ये ज्ञान सादर करणं, ज्ञान प्राप्त करणं. हे वास्तविक रूपमध्ये जे असतं, लक्ष असतं की आम्ही ज्ञान प्रज्वलित करतो, दीप प्रज्वलन. तर ते ज्योतिर्मय जगत आहे. त्या जगतात आहे अज्ञान नसतो. त्या जगतात प्रत्येक व्यक्ती संपूर्ण ज्ञानमध्ये असतो. आपण ह्या जगतात प्रत्येक व्यक्ती अज्ञानाने जन्मतो. तर त्या जगतामध्ये जायला पाहिजे. तो तमसोमा ज्योतिर्गमय. तिसरं, सर्वात जास्त भीती सगळ्यांना वाटते त्या परिस्थिती कुठली आहे ती? मृत्यू. कारण मृत्यू काय आहे, मृत्यूच्या पलीकडे काय आहे, मृत्यू कधी येणार आहे, या सगळ्या प्रश्नांचं कोणालाही उत्तर नाही भेटत. ही एकदम एक विस्मित करणारी गोष्ट आहे मृत्यू. त्यामुळे सर्वांना सतत या मृत्यूची भीती असते. पण या जगताचा नियम आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येते न त्वं शोचितुमर्हसि. या जगताचा हा नियम आहे की प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो त्या व्यक्तीला मृत्यू येणारच. मृत्यू अटळ आहे, होणारच. तर या मृत्यूमय जगत म्हणजे ज्या जगतात मृत्यू येत राहते, सर्वांना एक ध्येय प्राप्त केलं, मृत्यू होणार. तर आध्यात्मिक जगतात मृत्यू नावाची कुठलीही गोष्ट नसते. जन्म मृत्यू जरा व्याधी ही चार जे या भौतिक जगताचे जे समस्या आहेत, त्या या भौतिक जगताचे समस्या आध्यात्मिक जगतात अजिबात नाही. कुठल्याही प्रकारचा कष्ट नाही. तो भगवत धामाला जायचा आपला ध्येय आहे, हे आपलं लक्ष आहे. तर ते तेव्हाच आपण जाऊ शकतो जेव्हा आपण चौथी बायको. कोण चौथी बायको? परमेश्वर. परमेश्वर सोबत आपल्याला संबंध करायचा आहे, पुनर्स्थापित करायचं आहे. संबंध आहे आपला शाश्वत रूपी परमेश्वराचा संबंध आहे. चौथ्या बायकोने काय सांगितलेलं? पहिली दुसरी तिसरी बायको सोडू शकते, चौथी कधीही सोडत नाही, कारण चौथीच पहिली आहे आणि तीच एकमात्र खरी बायको आहे. पण आपण तिला दुर्लक्ष करतो, परमात्माला, भगवंताला, परमेश्वराला. तर आता काय करूया आपण? भगवंतासोबत ही संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी, आपण कनेक्शन परत घेण्यासाठी काय करूया? फोनमध्ये आता फोन सायलेंट केला, आपण परमात्माला सायलेंट करून टाकतो. परमात्माचा आवाज ऐकायचा असेल तर ती भगवतवाणी, भगवद्गीता. येस, ती भगवतवाणी जी भगवद्गीता आहे तो भगवंताचा संदेश आहे. आणि भगवंताला पुनः आपलं संबंध स्थापना करण्यासाठीच हे आपल्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. हे कसं करायचं ते सांगण्याच्या अगोदर मला जे आहे, चव्हाण प्रभू, तुमच्या घरी तुम्ही जे आहे सुंदर भगवंताचं आगमन केलं आहे, त्याबद्दल त्यांना थोडं अभिनंदन देऊया आपण. हरिबोल. काही वाजवत हरिबोल पण बोलायचं. हरिबोल हरिबोल हरिबोल. तर घरांना नावं असायची, नंबर नाही. हाऊस नंबर 102, 103, 104 हे जे आहे हे पाश्चात्य संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक घराला काय असायचं? नाव असायचं. कोणाकोणाच्या घराला नाव आहे? आता अजूनही सरांचं आहे. तुम्ही नाव ठेवा, भगवंताचं नाव ठेवू शकतात. गोविंद निवास, नारायण निवास, विठ्ठल निवास, रुक्माई निवास, जे तुम्हाला आवडतं. सर तुमचं घराचं नाव? मिठाई. बघा, हरिबोल. मिठाई है सबसे बड़ी मिठाई. प्लीज. मिठाई किती छान आहे नाव. असं सगळं वैकुंठ, वैकुंठ धाम,
नारायण निवास असं म्हणून नावं ठेवायची अगोदर. मग हे घर नंबर 304 कुठे आहे असं नाही विचारायचे. काय विचारायचे? नाव. तुळशी निवास कुठे, मिठाई कुठे, असं मिठाई कुठे असं म्हणून विचारायचे. आणि तसं घर सगळ्यांना माहितीचं. तर हरिमुखे म्हणा म्हणून सांगतात ना. तर एक तर्फे काय होतं की आपल्या मुखांनी भगवंताचं किंवा भगवंताच्या शुद्ध भक्ताचं नाव निघतं, म्हणून तसे नावं ठेवायचे. घराचे पण नाव असायचे. आणि त्या घराच्या नावानंतर काय असायचं खाली? भवन. काय असायचं? भवन. त्या भवन, तर घराला भवन म्हणून सांगतात. घराला भवन म्हणून सांगतात कारण घरामध्ये भगवंताचा वास असतो. तो भ फॉर भगवंत असतो. भगवंत जोपर्यंत आपल्या घरी असतात तोपर्यंत आपल्या घराला काय म्हणतात? भवन. आणि जसे भगवंत निघून जातात घरातनं, त्या घराला काय म्हणतात? केवल वन. आणि मनात कोण असतात? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. माझा टॉक टाइम संपला. कोणीतरी रिचार्ज करा. 2 मिनिटं अजून सांगायचं. ऐकू येते? रिबोल. आवाज कमी करा. पुढे या थोडस. आपला आवाज कमी करा म्हणजे प्रभूंचा आवाज आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल. नाही तर ते जोडता यायचं नाही. ते जोडायला वेळ लागेल तोपर्यंत तेवढंच मला अधिक ओरडायला लागणार. तर कृपा करून थोडं जवळ आलं तर छान होईल. आपण कुठे होतो? वन मध्ये. वन मध्ये आहोत. येस, भवन से वन. भगवान को निकालते. तर भगवंताला काढलं तर भवन काय बनून जातं? वन. आणि वन मध्ये कोण राहतं? प्राणी. खूंखार प्राणी. तर प्राणींसारखं क्लेश होत राहतं, किरकिरी होत राहते. तर आपल्याला सर्वांना ही बातमी लक्षात ठेवली पाहिजे की भगवंत आगमन म्हणजे ते भवन राहतं. तर आपल्या भवनात काय करायचं? 5 गोष्टी करायची. हे बोलून मी समाप्त करणार आजचा जो सत्र आहे त्याला. तर भगवंत तर आलेच आहे. तर भगवंत, पहिलं गोष्ट म्हणजे भगवंताचं दर्शन. आपल्याला आल्याला काय प्राप्त होतो? भगवंताचा दर्शन. काय? कृष्ण दर्शन. सांगा. कृष्ण दर्शन. ठीक आहे. आणि आता आपण इथे सादर करत होतो ते काय कार्यक्रम? कृष्ण नाम. काय दुसरं? कृष्ण नाम म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. दुसरी गोष्ट. तिसरं, भगवंताचा भक्तांचा संघ. इथे एक संघटन. आपल्या पुण्यातले पण भक्त आलेत, एकत्रित झाले. इस्कॉन पुणे ते इतके दूर. सचिप्राण गोप्रभू, सदानंदिनी माताजी त्यांना सगळ्यांनी बोलून घेतलं. तर एक भक्तांचा संगती, हे सत्संग म्हणतात ह्याला. छान संगती आहे. हे तिसरी गोष्ट आपल्याला प्राप्त होते. आणि चौथी गोष्ट म्हणजे आता जे आपण करत आहोत कृष्ण शिक्षा. तर कृष्ण भक्त संघ तिसरं. आणि चौथं काय? कृष्ण शिक्षा. आणि 5वा कार्यक्रम सर्वांचा फेवरेट. काय 5वा कार्यक्रम? प्रसाद. ह्याला भाषेची गरज नाही. हिंदी, मराठी सगळीकडे काय सगळं प्रसाद आहे का? प्रसाद बोलते आ गया. प्रसाद बोलल्या पॉवर पण आली. चला प्रसाद सर्वांचा फेवरेट. एकदम छान. तरी 5 गोष्टीचा कार्यक्रम जो आहे, संपूर्ण कार्यक्रम आपल्याला आपल्या चौथी बायको नाही, ऍक्च्युली पहिली बायको भगवंत जे आहे त्यांच्या सोबत पुन्हा संबंध स्थापना करण्यासाठी जो आहे तो आपल्याला कार्यक्रम प्राप्त होतो. जर कृष्ण दर्शन नसेल, भक्तांचं पण संघ भेटत नसेल नेहमी, येस, तर आणि कृष्ण शिक्षा पण त्या नियमित रूपाने पण नाही भेटत आहे, आठवड्यातून एकदा भेटत असेल, आणि आपल्याला कृष्ण प्रसाद पण कमी मात्रामध्ये भेटत असेल, तर तरी पण एक सर्वात मोठी गोष्ट, एक महत्वपूर्ण गोष्ट जी आपल्याला सतत आपल्यासोबत आपण ठेवू शकतो ते आहे कृष्ण नाम. कारण नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम पाबंद नाहीये. कोणीही कुठल्याही वेळी कृष्ण नामाचं स्मरण करू शकतो. म्हणून हे स्मरण जे आहे सर्वात महत्वपूर्ण आहे. कारण कली काले नाम रूप कृष्ण अवतार, भगवंत श्रीकृष्णांनी नाम रूपामध्ये जे आहे कलियुगामध्ये अवतरण घेतलं आहे. तर त्यामुळे हा नाम जप जो आहे हा कार्यक्रम सतत आपण जो आहे नियमितपणे रोज हे सारे साध्य करू शकतो. तसंच सतीप्राण गोरप्रभू सांगत होते स्टार्ट,
सुरुवात करून दिलाय. तर मुख्य तुम्ही हे पूर्ण प्रवचनामध्ये जे आहे आपली चौथी बायको तिच्यासोबत संबंध स्थापित करण्यासाठी बाकी सोयी नाही आपल्याकडे. एक सोयी जी आहे ते भगवंताचं नाव. म्हणून त्या भगवंताचं नाव हरिकृष्ण महामंत्रचा नाम जप प्रत्येक दिवस आपण जे आहे पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण भक्तिभावाने आणि एकदम ध्यानाने आपण जे आहे हा नाम जप केला पाहिजे. हे सर्वात मोठा आजचा धडा जो आहे हाच आहे की आपण सर्वांनी नाम जप करा. आणि हे शब्दांनी मी आजचा जो सत्र आहे प्रवचन तिथे विराम देतो आणि सर्व गावकरींना परत एकदा नम्र विनंती करू, सर्वांनी नाम जप करा. आणि तुम्ही एवढं छान आयोजन केलं आहे कार्यक्रमाचं आणि खूप छान प्रमाणे जे आहे तुम्ही सत्कार केला भगवंताचा, त्या बाबतीत माझा आभार तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. आणि पुण्यातनं आले पण भक्त खूप छान तुम्ही सगळे आले, थैंक यू. आप सब भी जो पुणे से आए हैं, भक्तना मराठी नहीं कळत ना, हिंदी में जानता. आप सब पुणे से इतने दूर आए हैं, आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद. मिलने आए आप सब लोग, थैंक यू वेरी मच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगत गुरु श्री प्रभुपाद की जय. समस्त गौर भक्त वृंद की जय. हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय. निताय गौर प्रेमानंदे. खूब खूब धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभु जी ने बहुत सुंदर कथा कहा. अभी हम लोग प्रभु जी का आभार प्रकट